ज्ञान म्हणजे जगातलं सर्वात श्रेष्ठ ज्ञान, विश्वाच्या पलीकडचं ज्ञान, नाही का, सर्व सुखाची प्राप्ती करून देणारं ज्ञान, याला ब्रह्मज्ञान म्हणतात. मग आता इथं काय काय सांगितलं, काय काय सांगितले तर आपण तर ऐकलं. काय काय सांगितलं लक्षात आलं का? हे नुसतं ऐकायचंय. तुका म्हणे करून दावी आणि त्याचे पाय माझे जीवी. नुसतं ऐकलं नाही, ह्या कानाने ऐकलं आणि ह्या कानाने सोडून दिलं, त्याचा काही उपयोग नाही. आहे का उपयोग त्याचा? काही. आपण नेहमी सांगतो की 2-3 उदाहरणं देतो की पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस पडला आणि ते जर समजा नदीवर धरण बांधलं तर तोच पाऊस काय करतो, वर्षभर आपल्याला अत्यंत सुख देतो, समृद्धी देतो, चांगलं जीवन मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी सगळ्यांना काय करतो तर आनंदात जगवतो. आणि तेच जर समजा धरण जर नाही बांधलं तर, नाही का, धरण जर नाही बांधलं तर, किंवा अजून आपण म्हणतो खूप वेळा विषय झाला, स्वातीचा पाऊस असतो. स्वातीचा पाऊस शिंपल्यामध्ये पडला तर त्याचे मोती होतात, नाही का. आणि सर्पाच्या तोंडात जर पडलं तर त्याचं विष होतं. एकच स्वातीचा पाऊस, एकच पाऊस आहे, पण तो कुठं पडतो तसं कार्य करतो. शिंपल्यामध्ये पडला तर मोती होतात, सर्पाच्या तोंडात पडला तर विष होतं, आणि खडकावर पडला तर वाहून जातो. मग तशा प्रकारे आपण, नाही का. आणि मग आता 1 तास उरला, खटवांगरा भाग्य दशाकेश प्राप्त झाले. किती वेळ लागतो याला? तुका म्हणे महापातके पतित आणि होती जीवनमुक्त हेळा मात्री, नाही का. एखादा चोर आहे, त्या चोराने ठरवलं काही आजपासून मी चोरी करणार नाही. भयंकर पश्चाताप झाला, आजपर्यंत मी कधी विचार केला नाही, मी मूर्खासारखं वागलो, चुकीच्या गोष्टी केल्या, धर्म जाणला नाही, सत्य जाणलं नाही, अधर्मकडं सतत मी काय झालो धावत राहिलो, आणि इतकं वाईट कृत्य मी केली, त्याला पश्चाताप होतो. माणसाला पश्चाताप व्हावा. अनुतापाविन भाव कैसा राहे, अनुभवे पाहे शोधूनिया. पश्चाताप महत्त्वाचा आहे. आणि पश्चाताप कशाचा? तर आजपर्यंत मी काय केलं आणि आजपर्यंत मी काय केलं नाही, दोनचाही पश्चाताप असावा. आजपर्यंत मी या नासक्या प्रपंचासाठी, नासक्या विषयांच्यासाठी, नाही का, फसव्या मायेमध्ये अडकून मी विषयामध्ये अडकलो, नाही का, ह्या प्रपंचामध्ये अडकलो, घरदाराच्या मागं लागलो, सत्ता संपत्तीच्या मागं लागलो, बायका पोरांच्याच नुसतं मागं लागलो, धर्म जाणला नाही, सत्य जाणलं नाही, महात्म्यांचं कधी सान्निध्य केलं नाही, हे मी वाईट केलं फार. परंतु मी नको त्याची संगत केली, नाही का, नाही ते कृत्य केली, प्रचंड मोहामध्ये अडकलो आणि अतिशय वाईट कृत्य केली. याचा त्याला पश्चाताप व्हावा, त्याला, नाही का, त्याला काय व्हावा? पश्चाताप व्हावा त्याला. मग आता जे आपण ऐकलं, सांगितलं, मग आता सांगितलं चोरी केली, चोराने निश्चय केला आजपासून चोरी नाही. सज्जन व्हायला किती वेळ लागला, नाही का. दिवा लावला, प्रकाश पडायला किती वेळ लागतोय, प्रकाश पडायला किती वेळ लागतोय. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ, नाही का. निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे तेच फळ. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, नाही का. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, नाही का. अजून काय सांगितलेलं आहे तर तै देहभाव नासती. अहो हे शास्त्रे, आणि इथं तर स्पष्ट दिसते. आपण तर जसजसं श्रवण करतोय, जसजसं परमार्थ वाढत चाललाय, तसतसं आपल्या इच्छा वासना भडकत चाललेल्या आहेत. आपण आणखी खोलात चाललो आहोत. तत्वापासून आपण तत्वासाठी जातो
परंतु अजून तत्वाच्या जवळ आपण पोचत नाही, नाही का. मग आता कोणतं प्रमाण घेतलं होतं? तई देहभाव नासती इंद्रिय विषय विसरती, हां, आणि तई सोहम भाव प्रतिती प्रगट होय. साधी गोष्ट आहे. आपण काय आहे म्हणून आता हे प्रमाण लक्षात ठेवा, थोडं वेळ मला आठवण करा त्याची. तई देहभाव नासती इंद्रिय विषय विसरती. आता त्याच्या आधी प्रमाण सांगितलं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. किती वेळ लागतो? निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच पण. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्याच क्षणी मोक्ष पावला. बंधन काही आत्म्याला बोलोच नाही. तुम्ही मुक्तच आहात, तुम्ही मुक्तच आहात. परंतु काय केलेलं आहे? मुक्त आहात, पण मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही जीव देत नाहीत, चिदाभास आहे. चिदाभास ही जीवदशा आहे. चिदाभास म्हणजे जीव, जीवदशा म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तीन अवस्था. आणि अज्ञान म्हणजे प्रपंच, घरदार, मी माझं, इच्छा, वासना, संपत्ती, सत्ता, श्री, नाही का. याच्यामध्ये तो अडकतो, नाही का. आणि म्हणून संसार सागर भरला दुस्तर, विवेकी पोहणार विरळा संत. संसार सागर भर, हा किती सुंदर आहे. संसार सागर भरला दुस्तर, विवेकी पोहणार विरळा संत. कामाच्या लाटा अंगी आदळती, नेलो गेली किती वाहून या. सारखा कामाचा वर्षाव चालू आहे. अंतःकरण काय होतं? वासनांनी, इच्छांनी काय होतं? असं भडकून उठतं. त्या अंतःकरण शांत नाही. इच्छा वासना त्याला गप्प बसून देत नाही. इच्छा वासना, नाही का, इच्छा वासना त्याला काय करतात? भडकून टाकतात. परमार्थात येतो कशाकरता? सुटण्याकरता येतो, अज्ञान घालवण्याकरता येतो, अहंकार घालवण्याकरता येतो, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरता येतो, पण ब्रह्माची प्राप्ती करून घेता येतो. परंतु इथंच तो अडकतो. देहवान, त्या कशामध्ये? देहवासना, त्यानंतर शास्त्रवासना आणि लोकवासना. काल सांगितलं, तो देहवासनेतून सुटला, शास्त्रवासनेतून सुटला, पण लौकिक वासनेतून तो सुटत नाही. लौकिक वासना म्हणजे मी मोठा महाराज, मी लई ज्ञान सांगतो, माझे एवढे शिष्य आहेत, लोक मला एवढं मानतात. तो त्या भोवऱ्यामध्ये सापडतो. थोडंसं ज्ञान मिळालेलं असतं त्याला, नाही असं नाही. हां, मग बादलीभर पाण्यामध्ये काय पोहता येईल? बादलीभर पाण्यामध्ये. तसं कीर्तन प्रवचनकर्त्यांचं ज्ञान कसं असतं? बादलीभर पाण्यात पोहण्यासारखं असतं, नाही का. आणि म्हणून कसं आहे, तो का म्हणे करून दावीन त्याचे पाय माझी जीव. कामाचा हा काम गेला का? आणि म्हणून सांगितलं, काय सांगितलेलं आहे? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तो काय करतो? देवाचं अखंड चिंतन करीत असतो, नाही का. आणि सतत देवाचं चिंतन. काय म्हटलेलं आहे? आपले हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. हां, कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन, सदा नाम घोष करू हरिकथा. तिने चित्त होय समाधान. हां, तिने सदा चित्त समाधान. पुढं काय? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डोल. तो निर्भय असतो, ज्याला इच्छा नाही तो निर्भय असतो, तो आनंदी असतो, नाही का. आणि म्हणून कसं आहे, तर आता सांगितलं आपण हे करतो, परंतु बीज आहे. बीज काय होतं? जोपर्यंत डब्यात आहे तोपर्यंत जसंच तसं राहतं. पण डब्यातलं बीज जमिनीत पडू द्या आणि त्याला पाणी मिळू द्या, त्याला लगेच अंकुर फुटतो. त्याला काय होतो? अंकुर फुटतो, नाही का. आधी बीज एकले, आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले. एका बीजा पोटी तरु कोटी कोटी, एका बीजा पोटी तरु कोटी कोटी, जन्म घेती सुमाने फले, नाही का. आधी बीज एकले. शेवटी
अंती ब्रह्म एकले. बीजापासून तर ब्रह्मापर्यंतचा प्रवास करायचा आहे आपल्याला. त्यासाठी इच्छा वासना टाका. हे विष आहे. हे काय आहे? विष आहे. आणि म्हणून सांगितलं, तो चिदाभास, तो जीव जोपर्यंत स्वतःला संपवित नाही तोपर्यंत तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत नाही. आणि तो त्यानं स्वतःला ओळखलेलं नाही. स्वतःबद्दल त्यानं काय केलेलं आहे? खोटी समजूत त्यानं करून घेतलेली आहे. तो असं समजतो की मीच करता आहे, करविता आहे, भोगता आहे, मीच आहे. करता भोगता मीच आहे आणि हे माझं आहे आणि मी सगळं करतो आणि हे सगळं माझं आहे. या तो मी आणि माझ्यामध्ये गुरफटून पडतो, नाही का? आणि यातून तो जोपर्यंत बाहेर पडत नाही, म्हणजे स्वतःला जोपर्यंत संपवित नाही तोपर्यंत त्याला ब्रह्मप्राप्ती त्याला होत नाही. चिदाभास म्हणजे जीव त्याचं कारण तो अज्ञान म्हणजे त्याला ब्रह्माचं ज्ञान नाही. म्हणजे तो भ्रमामध्ये अडकला. जागृती स्वप्न सुषुप्ती भ्रांती आहे, ही जीवदशा आहे. आणि तो कल्पनेमध्ये सापडलेला आहे, नाही का? आणि म्हणून त्यानं सांडी कल्पना उपाधी, तिचं साधूला समाधी, नाही का? आता सांगितलं, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसे, नाही का? असो ऐसा कोठे आठवती नाही, देहीच विदेही भोगदशा. तो काय करतो? देहामध्ये असून विदेही स्थितीमध्ये साधी गोष्ट नाही, परंतु हे का? आपला मोह आवरत नाही, आपल्याला मानपान सुटत नाही, मोठेपण सुटत नाही, इच्छा वासना जात नाही, अहंकार जात नाही, विवेक आपल्याला पचत नाही, वैराग्य आपल्याला इथं थांबत नाही, नाही का? आणि आपण भरकडतो. मग जसं ती रेल्वे असते, जोपर्यंत रुळावर असते तोपर्यंत ठीक असते, पण भ्रांतीनं भरकटलेला जीव शेवटी कुठं जातो? तर 84 लाख योनीमध्ये जाऊन पडतो, परमार्थ करून सुद्धा, बरं का? म्हणून माऊली म्हणतात, आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, प्राप्तीच्या पैलथडी उपायला एखादाच, नाही का? काय होतं? एखादाच प्राप्त होतो. आणि म्हणून परमार्थ करताना ह्या टेस्ट सांगितलेल्या आहेत. आपणच आपलं काय करायचं आहे? तपासायचं आहे. तो जो त्याला काय म्हणतात ना आपण, टेप किंवा टेस्टर, तो टेस्ट आपण आपला दुसऱ्याला नाही टेस्टर लावायचा, आपणच आपल्याला लावायचा आहे आणि आपणच आपली तपासणी करायची आहे. पण खोटा दिमाग जगामध्ये मिरवायचा नाही. आणि म्हणून तो कसा असतो? तर पहा, चातुर्य लपवी महत्त्व हरवी, पिशेपण मिरवी आवडून. जो महात्मा असतो तो स्वतःचं मोठेपण जगाला दाखवत नसतो, स्वतःच्या ज्ञानाचा टेंबा तो जगामध्ये मिरवीत नसतो. मी थोर वाटे म्हणी तो नव्हे ब्रह्मज्ञानी, नाही का? मी थोर वाटे म्हणी तो नव्हे ब्रह्मज्ञानी, विचार पाहत अंतरी अभिमान जाणे, नाही का? मग तो ज्याला वाटतं मी मोठा आहे, तो का म्हणे जाण मोठा आहे, तो कच्चा. त्याच्या ठिकाणी फक्त कसं आहे? सगळं अंतकरण, सगळा देह, तो का म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते, काम त्याच्या शरीरात काम नाही आणि क्रोध नाही, त्याच्या शरीरामध्ये ते ब्रह्मतत्व संचार करीत असतं. ते काय करीत असतं? ब्रह्मतत्व आनंदानं उड्या मारीत असतं, नाही का? म्हणून जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल 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 करीत होते. जनाबाईच्या गोऱ्या, जनाबाईनं थापलेल्या निर्जीव गोऱ्या देवाचं भजन करीत होत्या. आपणच आपलं चित्त कुठं चालते, कुठं भरकटलं, कुठं चालले, काय करते याचा आपणच शोध घ्यायचा आहे. आपलं चित्त कुठं चालले आपणच पाहायचं. आपल्याला काय आवडतं, आपली इच्छा काय आहे, नाही का? आपण निरीच्छ झालो का? मान मोठेपासून दूर गेलो का? आपला स्वार्थ गेला का, नाही का? आपला मोह गेला का? हे आपण पाहायचं आहे. काय करायचं आहे? हे आपणच पाहायचं आहे. म्हणून आत्ता सांगितलं, मग ते प्रमाण सांगितलं, ज्ञानेश्वरीतलं, तई देहभाव नासती,
इंद्रिय विषय विसरती, मग सोहम भाव प्रतिती प्रगट होय. नाही का, त्यात नामाचा ज्ञानाचा अनुभव येणं, अहो त्याला वेळ लागत नाही. ऐसा जो तू होशी या मोहा ते सांडीशी, ऐसा जवळ तुम्ही तसे विचारांत करून घडवा तसं, ऐसा जवळ तू होशी या मोहा ते सांडीशी. मग पुढं काय, वैराग्य मानसी संचरेल, मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान, त्याने निचाडे होय म्हण अपयशी तुझे. पण असं होत नाही ना माणूस, मला माहिती आहे. मोह टाकीतच नाही, उभं कापलं तरी मोह टाकीत नाही, इच्छा टाकीत नाही, वासना टाकीत नाही, नाही का, नाहीच टाकीत. परंतु झडझडून वैराणी ये भक्तीची वाटेला. अहो मग तुम्ही परमसुखाला तो जीव विचार करतो का मी मला संपवलं, या इच्छा वासना टाकल्या तर मी परमपदाला प्राप्त होणार आहे, नाही का. आणि सरपंचाला जर सांगितलं तुम्ही सरपंच पदाचा राजीनामा द्या, तो नाहीच ऐकत, सगळं गाव मागं लागलं. तुम्ही अहो द्या राजीनामा, द्या राजीनामा, रोज गावात बैठका चालू आहेत तरी तो काय राजीनामा देत नाही. अहो तुम्हाला 5-50 हजार देतो आता, द्या राजीनामा, तरी तो राजीनामा देत नाही. आमदार येतात त्याला सांगतात, 2-4 तालुक्याचे आमदार येतात, तुम्ही आता राजीनामा द्या, काळ बदलला आहे, आपल्याला काहीतरी करायचं आहे आता, असं वारं वाहते, त्या वाऱ्याच्या दिशेला आपल्याला जायचे, तरी राजीनामा देत नाही, नाही देत राजीनामा. मग हा माणूस जीवदशा टाकतो का? जीवदशा का टाकत नाही? त्याला प्रपंच प्रिय असतो, इच्छा वासना प्रिय असतात, नाही का, स्वार्थ त्याला रक्तात भिनलेला असतो. परंतु देहभाव, देहाचे, जीवाचे भाव, देहाचे भाव, ब्रह्माचे भाव धारण करायचे का जीवाचे भाव धारण करायचे? आपण ब्रह्माचे धर्म आपण धारण करायचे आहे, ब्रह्माची लक्षणं आपण धारण करायची आहे, जीवाची लक्षणं नको आहेत. मग त्याला माहिती आहे का आपण हे जर समजा जीवदशा टाकून दिली, मी माझं टाकून दिलं, तर आपण ब्रह्मपदाला प्राप्त होऊ, नाही का. मग हा काही सरपंच पदाचा राजीनामा देईना. शेवटी काय झालं तर त्याला वरिष्ठांचा फोन आला, सांगितलं तुम्हाला आम्ही खासदारकीचं तिकीट देणार आहोत. खासदारकीचं तिकीट देणार आहोत म्हटल्यानंतर त्याने अर्ध्या रात्री राजीनामा देऊन टाकलं, नाही का. परंतु खासदारकीचं तिकीट मिळाल्यावर मग तुम्हाला जर ब्रह्मपद प्राप्त झालं तर जीवदशा का टाकाय नको? पण जीवदशा टाकीतच नाही. आणि शेवटी काय होतो, शरीरी उदास नाही कुठे प्रेम. पुढं काय, शरीरी उदास, अहो काय हे ज्ञान साधे आहे. अहो भल्या भल्यांना सुद्धा साधत नाही, नाही का. हे काय आहे, भल्या भल्यांना सुद्धा साधत नाही हे, नाही का. आणि म्हणून देहबुद्धी झडे, आधी काय सांगितलं होतं, देहबुद्धी जडे तरीच परमार्थ जोडे, देहबुद्धीने बिघडे ऐक्यता ब्रह्मीची. देहभाव, देहाच्या वासना, देहाच्या इच्छा, देहाचा अहंकार, मी आमका मी तमका, माझं आमकं माझं तमकं, नाही का. कपाचा दांडा तुटला तरी कप टाकून देत नाही, नाही का. कपाचा दांडा टाकला तरी कप टाकून देत नाही, नाही का. परवा पाहुणा आला, चहा देता येता सगळ्या चहा अंगावर सांडला. पाहुण्याला वाटलं दांडा आहे हा कपाचा, कपाचं त्या दांड्याचं थोडंसं टोक दिसलं. पाहुणा त्याला वाटलं हा कपाचा दांडा आहे, ते दांडा धरायला गेला तर अख्खा चहा आणि भाजला पाहुणा. काय आहे. आणि म्हणून आता काय सांगितलं, शरीरी उदास नाही कोठे प्रेम, हृदयी आत्मा राम. अरे बाप रे, करावंच काय. आपण तई शरीर भावना, तई शरीर भाव नासती, इंद्रिय विषयी विसरती, स्वभाव प्रतिती प्रगट होय. करावंच काय.
मी ब्रह्म आहे याचा अनुभव येऊ लागतो. जे जे भेटे भूता कृती, ते ते परमात्मा ये प्रतीती. मी ईश्वरनी येता त्रिजगती ही स्फूर्ती स्फुरू लागे. तो म्हणतो मी ईश्वर आहे, मी त्रिलोकाचा नियता आहे, मी कसा आहे परब्रह्मस्वरूप आहे. सगळ्या जगाचा मी कोण आहे? सगळ्या जगाचा मी मालक आहे. जगावरती माझी सत्ता नाही का? जगावरती माझी सत्ता. पुढं काय नाही? मी कळी काळाचा नियता ही स्फूर्ती स्फुरू लागे. साधी स्थिती आहे का? तुम्ही फक्त हे टाकून द्या नाही का? तुम्ही गाढवानं काय केलं? गाढवाला कुंभारानं पार काशीला नेलं, त्याला गंगा स्नान घडवलं, विमानानं नेलं काशीला, गंगा स्नान घडवलं, अत्तराचा फाया मारला, सुंदर वस्त्र अलंकार घातले, इतकं त्याला सजवलं. पण गाढवानं शेवटी काय केलं? काशी केलीच. काशीला नेलं ना, शेवटी त्यांनी काशी केलीच. काय काशी केली? उकिडे जाऊन लोळत बसलं शेवटी. ह्या प्रपंच जरी सुख जोडी, प्रपंचात सुख आहे का? सतत त्या परमात्म्याचा ध्यास घ्या, परमात्म्याचं भजन करा. भजनाचा कंटाळा कधी माणसाला येऊ नये, भजनाचा कंटाळा कधी येऊ नये नाही का? भजनाचा कंटाळा येऊ नये. आणि म्हणून काय सांगितलं? शरीर उदास नाही कोठे प्रेम. त्याचं कुठंही प्रेम नसतं. त्याचं प्रेम फक्त परमात्म्यावर, फक्त त्याचं प्रेम असतं. शरीर उदास, कारण शरीरावर उदास असतो. भक्त आयशे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी. इच्छाच नसतात त्याला कसल्या, असं त्यांनी अंतःकरण घडवलेलं असतं. सत्संगाचा त्यानं सुंदर उपयोग करून घेतलेला असतो नाही का? भक्त आयशे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी. आशा नाही राहिली, इच्छा नाही राहिली, वासना नाही राहिली. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. माझे आहेत ना 50 शिष्य, त्यांना माझं कीर्तन लय आवडतं नाही का? माझं कीर्तन त्यांना लय आवडतं. बाकी एकही माझ्या मग कोणी येत नाही, पण हे माझे 10 शिष्य आहेत, त्यांना माझं कीर्तन लय आवडतं. मग त्यांच्यासाठी जीव टाक जाण्याचे देही उदास, गेले आशा पाश निवारून. भक्त काय सांगितलं? भक्त आयशे जाना जे देवदास गेले आशा पाश, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, काहीच साकडे पडून दी. देवाला घरा नंदाच्या गावात, धन्यतेच्या दैवा देव आले. अविनाश धरुणी आकार, दैत्याचा संहार करावया. कोणत्या दैत्याचा? इथं राक्षस येतात. आपण त्यांना काय करतो? लई प्रेमाने सांभाळतोय त्या राक्षसांना. एक राक्षस आहे अहंकार, एक राक्षस आहे मोह, आणखी राक्षस आहे स्वार्थ नाही का? राक्षस आहे स्वार्थ. आणि एक मुरळी आहे अवदसा, ती आहे ममता. त्यांचा भरगच्च पाहुणचार चाललेला आहे. आणि त्याचा आज परिणाम, मी देवाला माझं स्वरूप, सत्य स्वरूप जाणलं नाही, त्या परमात्म्याला शरण गेलो नाही, परमात्म्याचं चिंतन केलं नाही. आणि म्हणून आज काय आहे? मी 84 लक्ष योनीमध्ये नरकामध्ये आज सलत पडलो आहे नाही का? नरकामध्ये सलत पडलो आहे. आणि म्हणून हे काय करायचं आहे? ते समजून घ्यायचे. तुम्हाला सांगतो, नुसतं बोलतो, नुसता बोले वाचे शोभा, नुसता बोले वाचे शोभा न पवे बापा नाही का? नुसता बोले वाचे शोभा न पवे बापा. नुसतं बोलणं शोभत नाही. तुका म्हणे करुण दावीन त्याचे पाय माझी जीवी नाही का? आणि म्हणून मग सांगितलं, काय सांगितलं ज्ञानेश्वरीतली, देहभाव सर्व जाय मग विदेही सुख होय. आयशा तै इंद्रिय विषय, तै देहभाव नासती इंद्रिय विषय विसरती, जै स्वभाव प्रतिती प्रगट होय.
आणि म्हणून त्याला तर तो काय म्हणतो, आयशा प्रतिती बोध सागरी तो आपण अति कल्लोळ करी. आयशिया प्रतिती बोध सागरी असं ज्ञान तू धारण कर. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. आयसा भाऊ धरीला धरुणी म्हणी. विठ्ठल आणीला निज द्यानी. अखंड वदव माझी वाणी विठ्ठलची. नाही का. आणि म्हणून तो काय करतो, भजन. माझी मजा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलासी. छंद लागावा माझ्या जीवेची आवडी. पंढरपुरांनी नुगुडी. पांडुरंगी मन रंगले. नाही का. मग कशात रंगावं, पांडुरंगी मन रंगले. नाही का. त्याच्यामध्ये रंगून जाऊ. नाही का. आणि म्हणून आपल्याला ह्या चक्रातून बाहेर, दुष्ट चक्रातून बाहेर पडायचे आणि सुखाच्या राशीवर जाऊन लोळायचे. परंतु डुकराला कधीही डुकराला कधीही त्या गटराचा मोह सोडवत नाही. नाही का. ते मेलं तरी चालतं, मेलं तरी ते गटरातच मरतं. नाही का. आणि म्हणून बघा सांगितलं, बोले तैसा चाले त्याचे बांधवी पावले. एक दारुड्या होता. त्याला असं लोकांनी सांगितलं, त्याला ते पटलं. मग आवडतो का, त्याला लई पटलं दारुड्याला. नाही का. आणि मग त्यांनी मनाशी ठरवलं, अड्ड्यावर कधी जायचं नाही. अड्ड्यावर कधी जायचं नाही. दारू कधी प्यायची नाही. आणि पिलो तरी रस्त्यावर कधी पडायचं नाही. रस्त्यावर जरी पडलो तरी तोंडावर बगबग करायची नाही. नाही का. आणि अशा रीतीनं काय झालं, तर त्याला काय आवडलं नाही. आणि अड्ड्यावर गेला. नाही का. अड्ड्यावर कधी जायचं नाही. शेवटी अड्ड्यावर गेला तरी दारू कधी प्यायची नाही. तरी जेवढी पिता येईल तेवढी प्याला. आणि शेवटी दारू जरी पिलो तरी रस्त्यावर कधी पडायचं नाही. परंतु रस्त्यावर तो बेशुद्ध होऊन पडला. आणि रस्त्यावर जरी बेशुद्ध होऊन पडला तरी मी दारू कधी पित नाही असं म्हणायचं नाही. तरी तो ते म्हणतच राहिला. नाही का. काही कामाचं आहे का. आणि म्हणून काय आहे, तर एक शिकारी होता. तो काय करायचा, पक्ष्यांची शिकार करायचा. एक जंगल होतं, त्यामध्ये बरेचसे पक्षी होते. आणि आता त्यामध्ये ते पक्षी होते, गुण्या गोविंदानं राहत होते, आनंदानं राहत होते. आणि त्यामध्ये एक जुना पक्षी होता. त्याने विचार केला, आता आपलं आयुष्य संपत आले. आता हे सगळं आपण जाताना यांना काही उपदेशाच्या 4 गोष्टी सांगाव्यात ह्या पक्ष्यांना, म्हणजे ते सुरक्षित जीवन जगतील. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या म्हाताऱ्या पक्ष्यानं सगळ्या पक्ष्यांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं, बाबांनो, मी आज आहे उद्या नाही. माझं काही खरं नाही. परंतु काळ धोक्याचा आहे. ह्या जगामध्ये खूप संकट असतात. सुखानं जगणं मुश्किल आहे. आणि अनेकांना आपलं तोंड द्यावं लागतं. त्यापैकी फार मोठ्यात मोठं संकट म्हणजे कोणतं, तर आपल्याला सगळ्यात मोठ्यात मोठं संकट काळ. नाही का. काळापासून आपल्याला काय करायचं आहे, रक्षण कर. त्या काळाला मोकळ्या हाताने मागं पाठवायचं आहे. काळाला त्याचे दात पाळून मागं पाठवायचं आहे. नाही का. तसं त्या पक्ष्यानं सांगितलं सगळ्यांना. का, म्हणून तुम्ही मी मंत्र सांगतो, तो मंत्र पाठ करा आणि त्याचा अवलंब करा. मंत्र पाठ करा आणि त्याचा अवलंब करा. की ह्या आता तो मंत्र असा होता, ह्या जंगलामध्ये पारधी येईल, तो तिथं जाळं टाकील. नाही का. आणि त्या जाळ्यामध्ये तो काही धान्य टाकील. धान्य टिपायला जायचं नाही आणि जाळ्यात काय अडकायचं नाही, असं त्याने सांगितलं. ह्या जंगलामध्ये पारधी येईल, आपल्याला पकडण्यासाठी जाळं टाकील, त्या जाळ्यामध्ये धान्य टाकील. धान्य टिपायला जायचं नाही आणि जाळ्यात काही अडकायचं नाही. पाठ करून ठेवलं. त्या पक्ष्यांनी पाठ करून ठेवलं. नाही का. आणि म्हणून काय करायचं, त्या पक्ष्याला मंत्र सांगितला त्याने. आणि मग प्रत्येक सगळे जंगलातले त्यांचं काय झाला, तर हे सगळा त्यांचा हे सुरू झाला, वैष्णव मेळावा सुरू झाला सगळ्या पक्ष्यांचा तिथं. आणि मग त्यांचं काय, ह्या जंगलामध्ये पारधी येईल, आपल्याला पकडण्यासाठी जाळं टाकील, जाळ्यामध्ये तो धान्य टाकील, धान्य टिपायला जायचं नाही आणि आपण जाळ्यामध्ये अडकायचं नाही.
हे सतत पक्ष्यांचा घोष सुरू झाला, सदा नामघोष, हरिओ हरिकथा, त्या पक्ष्यांचा घोष सुरू झाला. तो पारधी आला आणि त्याने पाहिलं तर सगळे पक्षी चालले, त्यांचं हरिपाठ चालू होता सगळ्या पक्ष्यांचा. या जंगलामध्ये पारधी येईल, आपल्याला पकडण्यासाठी जाळी टाकील, सगळ्या पक्ष्यांचा असा मंत्र चालू होता, जयघोष चालू होता. हा पारधी तो विचारात पडला. हा पारधी काय झाला, विचारात पडला, आता करायचं काय म्हटलं. सगळे जंगलामध्ये सगळे शहाणे झाले, आता सगळे शहाणे झाले, काळानं विचार केला, सगळे शहाणे झाले, नाही का. आणि म्हणून पहा, तुला अरे अरे विठ्यामुळं माईच्या कार्ट्या, अरे अरे विठ्यामुळं माईच्या कार्ट्या, तुझी रणकी झाली, जन्म सावित्री चुडारलेली, तुझे गेले मढे, तुला पाहुणे काळ रडे. अरे अरे विठ्या मुळं मायेच्या कार्ट्या, तुझी रणकी झाली, जन्म सावित्री चुडारलेली, विठ्या तुझे गेले मढे, तुला पाहुणे काळ रडे. उभी राहुणी अंगणी शिव्या देत दाशी जणी शिव्या देत होती, मग तुला पाहुणे काळ रडे. कसा काळ सुद्धा आपल्याला पाहिलं की अरे अहम ब्रह्मास्मी, काळ 100 मैलाहूनच लांब गेला याची धुमाळी ऐकून. काय मी ब्रह्म आहे हे ऐकून काळ मागं गेला. मग तसा तो आता पारधी घाबरला, आता काय करायचं, आता काय खायचं. 2 दिवस त्याला काहीच त्याला शिकार मिळाली नाही, उपवास घडले सगळ्या कुटुंबाला. मग तो आपल्या एका मित्राकडे गेला, म्हटला काय करू रे, म्हटलं नाही का काय करू, म्हटलं सगळ्यांचा तर मंत्र चालू आहे, सगळ्यांचा नामघोष जयघोष चालू आहे, आता तर मला शिकार मिळणं तर मुश्किल झाले, आता यापुढे जगणं. तो म्हणला तू काळजी करू नका, तू काय काळजी करू नको, तू काय कर, सरळ जाळं घेऊन जा आणि एक चांगलं जे झाड आहे त्या झाडाखाली काय कर, जाळं पसर आणि त्यात धान्य टाक. मग त्याने तसं केलं, जंगलामध्ये गेला, चांगलं मोठं जाळं घेतलं, त्या जाळ्यामध्ये धान्य टाकलं, त्या पक्ष्यांनी पाहिलं, सगळे पक्षी जमा झाले आणि पक्षी म्हणतात जंगलात पारधी येईल, आपल्या पकडाला जाळं टाकेल आणि त्या जाळ्यामध्ये धान्य टाकेल, धान्य टिपायला जायचं नाही आणि आपण त्या जाळ्यात अडकायचं नाही, असं म्हणत सगळे पक्षी कुठं आले, त्या जाळ्यात आले आणि धान्य टिपत राहिले. आणि धान्य टिपता टिपता म्हणायचे पारधी जंगलात येईल, आम्ही धान्य आणि जाळं पसरवील, त्यात धान्य टिपायला जायचं नाही, जाळ्यात अडकायचं नाही. आणि त्यांनी काय केलं, सगळं जाळं असं गोळा केलं, 50 पक्षी सापडले, पाठीवर टाकले आणि हात घेऊन बाजारला चालला. जाता जाता ते पक्षी त्या जाळ्यामध्ये होते, त्या पारध्याच्या पाठीवर होते, जाळ्यामध्ये अडकलेले, तरी नामघोष चालू, जंगलामध्ये पारधी येईल, नाही का, आपला पकडण्यासाठी जाळं टाकेल, जाळ्यामध्ये धान्य टाकेल, धान्य टिपायला जायचं नाही, आपण अडकायचं नाही, तरी त्यांचा घोष चालू. काळाच्या तोंडात सापडला आहे तरी परंतु अहम ब्रह्मास्मी, नाही का, अहम ब्रह्मास्मी, नाही का, अहम ब्रह्मास्मी म्हणतो. घरादाराचा बायकोचा मोह सुटत नाही, नाही का. पश्चाताप झाला, भयंकर पश्चाताप झाला. गेल्या वर्षी 1100 रुपये सप्त्याला दिले आणि त्यामुळं काय झालं, फार 5 किलो वजन कमी झालं 2 महिन्यात. 5 किलो वजन कमी झालं, सप्त्यात 1100 रुपयाची पावती फाडली. मी काय करून बसलो, माझी अक्कल कुठं गेली होती, मला कसं कळलं नाही. बायको सांगत होती तिचं, मी कसं ऐकलं नाही. ह्या चांडळाने बायकोचं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं. 5 किलो वजन कमी झालं का नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून काय सांगितलं तर भगवंत अर्जुनाला म्हणतात, ज्ञानाचं वर्मे मज समग्रा ते जानशे आयशे, आपल्या तळहातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानीशी. तुला मी पूर्णपणे प्राप्त जर करून घ्यायचं असेल, तुला जर ब्रह्म व्हायचं असेल अर्जुना, तर तुला मी काय करतो, ब्रह्मज्ञान, जगासही तुला ब्रह्मज्ञान सांगतो. तर मज समग्रा ते जानशे आयशे, आपल्या तळहातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानीशी. हे तमशी विज्ञानी काय करावे, ऐशी घेशी जरी मनोभावे, तरी पै जाणावे लागे तेच आधी. मग तू म्हणशील मला ज्ञान सांगा, मग जग कशाला सांगता.
जग कशाला सांगता, प्रपंच कशाला सांगता, अरे बाबा तेच आधी जाणायला पाहिजे. आधी ते जाणायला पाहिजे. का जाणायला पाहिजे? त्याचा त्याग घडल्याशिवाय ब्रह्माची प्राप्ती नाही. त्याचा त्याग तुला करायचा आहे ब्रह्मप्राप्तीसाठी, नाही का. ज्याला सुखाचा संसार करायचा आहे त्यानं दारू सोडली पाहिजे, त्यानं विचार सोडला पाहिजे, त्यांनी जुगार सोडली पाहिजे, नाही का. मग प्रपंच करता येईल. तसं ज्याला ब्रह्म व्हायचं आहे त्यांनी इच्छा टाकल्या पाहिजेत, वासना टाकल्या पाहिजेत, अहंकार टाकला पाहिजे, मान मोठेपणा टाकला पाहिजे आणि शुद्ध ज्ञान त्याला तेव्हा ग्रहण करता येईल, नाही का. यथमर्षी विज्ञानी काय करावे, आयशे घेशी जरी मनोभावे तरी पै जालावे लागते साथी. तर विज्ञान अवघे अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते सुरपे होऊन जाईजे. अज्ञान अवघे हरपे. अज्ञान पूर्णपणे नष्ट होऊन जातं, त्याला चिंतन म्हणतात. असं चिंतन करावं की सगळं अज्ञान नष्ट होऊन जावं. असं चिंतन करावं, अज्ञान नष्ट होऊन जावं. जगामध्ये ज्ञानाचा स्वच्छ प्रकाश पडावा. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे. विज्ञान निशेष करपे म्हणजे काय? आता सैनिक आहेत पण त्या सैनिकांचे मुर्दे पडलेले आहेत. मुर्दे पडलेले सैनिक आता काय करणार आहे, नाही का. मुर्दे पडलेले, मेलेला वाघ काय आता चालून अंगावर येणार नाही. म्हणून त्याला विषय कसे झालेत तर मेलेल्या वाघासारखे आणि पुढचे सैनिक आहेत पण मरून पडलेल्या सैनिकासारखे त्याला ते जग आहे. आणि काय सांगितलं,